फक्त मराठी टीव्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी, देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी. माऊली तू माझी देवा सर्व दुःख हारी, नाम तुझे घेतो देवा पहाटेच्या पारी. हरी मुखे म्हणा जय जय पांडुरंग हरी, जय पांडुरंग हरी. देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. विठ्ठल 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 विठ्ठल. देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी. जय हरी विठ्ठल. देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी या भक्तीच्या जागरात मी तुम्हा सगळ्यांचं खूप स्वागत करते. देवाला प्रसन्न करण्यासाठी, देव आपल्यावर प्रसन्न व्हावा म्हणून खूप लोक बरंच काही करत असतात. पण हेही तितकंच खरं आहे की देवालाही एका भक्तीची भूक असते, ओढ असते. आणि जो भक्त मनापासून देवाची भक्ती करतो ही देवाची खरी प्रसन्नता असते. या बाबतीत आपण आज या कीर्तनात ऐकूयात. चला तर मग. जय हरी विठ्ठल. रामकृष्ण हरी. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. तुहा विठ्ठल बरवा, तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा, तुहा माधव सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवली. तुहा विठ्ठल बरवा, तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा, तुहा माधव. सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवली. तुहा विठ्ठल बरवा, तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा. सर्व सुखाचे आगर बापर तुम्हा देवीवर. हा हा हा. सुखाचे आगर बापर तुम्हा देवीवर. सर्व 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 सुखाचे आगर बापर तुम्हा देवीवर. तुहा विठ्ठल बरवा, तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी, जय राम, जय राम कृष्ण हरी, जय राम. माझ्या वडिलाची मिरासी गा देवा, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा. तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. उपवास पारणे राखीला दारवंटा, उपवास पारणे राखीला दारवंटा, उपवास
पारणे राखीला दार वंटा पारणे राखीला दार वंटा केला भोगवटा आम्हाला केला भोगवटा आम्हालागी केला भोगवटा आम्हालागी वंश परंपरा दासमी अंकित परंपरा दासनी अंकित वंश परंपरा दासमी अंकित परंपरा दासनी अंकित मुखमुखलिता लाज कोणा मुखलिता लाज कोणा तुका भोगवटा आम्हालागी विठोबा गोपाळ हा हा विठ्ठल बोला पुंडली गवळा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की बोला रे भाई सब संत की माझ्या वडिलाची मिरासिगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा उपवास पारणे राखीला दार वंटा केला भोगवटा आम्हालागी वंश परंपरा दासमी अंकित वंश परंपरा दासमी अंकित तुका मोकलिता लाज कोणा उपवास पारणे राखीला दार वंटा केला भोगवटा आम्हालागी धन्य जन्मभूमी जिथे जन्मलो मी धन्य कर्मभूमी जिथे वाढलो मी धन्य अलंकापुरभूमी जिथे ज्ञान पावित झालो आम्ही धन्य महाराष्ट्र शिवछत्रपतींची भूमी जिच्या इथून पुढे सदैव पडू कामी मस्तक हे पायावर मस्तक हे पायावरी वार करी संतांचा 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 मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या माझ्या वडिलाची मिरासिगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा उपवास पारणे राखीला दार वंटा केला भोगवटा आम्हालागी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी ज्यांनी या विश्वाच्या कल्याणासाठी पंचम वेद निर्माण केला ज्यांनी या भारतभूच्या कल्याणासाठी सर्वसामान्य माणसाला या भवसिंधूतून तरुण जाण्यासाठी ज्यांनी अभंगरूपी गाथा लिहिला जो समुद्र ज्यांना पाण्याची आवश्यकता आहे ज्या तहानलेला जण आहे त्यांना जल प्राप्त करून दिलं म्हणजे गाथा पाण्यारूपाने या समाजासमोर ठेवला असे संत असणारे जगद्गुरु तुकोबाराय यांचा 3 चरणांचा आपल्या वडिलाची सेवा रुजू झाली भगवान परमात्म्याच्या ठिकाणी आणि भगवान परमात्म्याशी सौम्य रूपाचं भाषण करणारा भांडण करणारा हा अभंग आहे विठ्ठल हो
महाराज सांगतायत, माझ्या वडिलाची मिराशी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. पांडुरंगा, माझ्या वडिलाची ही मिराशी आहे, माझ्या वडिलाची ही परंपरा आहे, माझ्या कुळाची ही परंपरा आहे. काय परंपरा आहे? तुझी चरण सेवा पांडुरंगा. तुझ्या चरणाची सेवा करणं, पंढरीची वारी करणं, भजन कीर्तन करणं ही माझी परंपरा आहे आणि ही माझ्या वडिलाची मिराशी आहे. दादा, एक लक्षात घ्या, समोर बसलेली तुम्ही सर्व महाराज मंडळी, तुम्ही श्रोते मंडळी, आपल्या वडिलांनी जे आपल्याला दिलंय ते आपल्याला चालवायचं असतं. हो, परंपरा आणि तुमच्यावर जे संस्कार आहेत हे फक्त आपल्या वडिलांचे असू शकतात. जसं तुकोबाराय सांगतात, माझ्या वडिलाची. हो, तुकोबाराय त्यांच्या जीवन कालामध्ये, सुरुवातीच्या कालामध्ये चांगले व्यापारी होते. 65 लाखाची जागीरदारी माझ्या तुकोबारायांकडे होती. सर्वसामान्य नव्हते जगद्गुरु तुकोबाराय. एवढे पुण्यामधले गुळवे यांची एकुलती एक कन्या म्हणजे जिजाबाई तुकोबारायला देण्यात आली. म्हणजे तुकोबाराय काय सामान्य नव्हते. एवढे जागीरदारी, एवढी सत्ता, एवढे सामर्थ्यवान माझे जगद्गुरु तुकोबाराय होते. पण पंढरपूरची वारी आणि तुमचं भजन कीर्तन भगवंताचं सोडलं नाही का? कारण माझ्या वडिलाची मिराशी गा देवा. म्हणून मी तुम्हाला सांगतो, आपल्या वडिलांनी आपली परंपरा, आपले संस्कार जे आपल्याला शिकवतात ते माणसाने कधी सोडायचं नाही. लक्षात घ्या, कारण जगामध्ये तुम्हाला प्रत्येक जण सहकार्य करेल, पण तुमच्या पडत्या काळामध्ये तुला मी आहे म्हणणारा जगाच्या पाठीवर फक्त बाप आहे. काय? जगाच्या पाठीवर फक्त बाप आहे महाराज. चॅनलवाल्यांचा जेव्हा मला फोन आला तेव्हा दादा सत्य परिस्थिती सांगतो, तेव्हा मी रानात दारे धरत होतो. माझा बाप आणि मी दारे धरत होतो. मी आळंदीला लहानपणापासून राहिलो महाराज. वयाचे 25 वर्ष मी आळंदीत राहिलो, माऊली ज्ञानोबारांच्या सेवेत राहिलो. पण या कोरोना महामारीने एवढी वाईट दिवस आणले दादा, मला गावी जावं लागलं. गावी जाऊन मी शेतातले कामं केली. रात्रीच्या 10 वाजता मला या लोकांचा फोन आला. या चॅनलवाल्यांचे मी शतशः आभार मानतो. यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य का युवा कीर्तनकाराला त्यांनी संधी दिली. पण मी इथं माझ्या बापाचं गुणगान गायला आलो. माझा बाप कोण? हा पांडुरंग परमात्मा. माझा बाप कोण? हे प्रभू रामचंद्र. माझा बाप कोण? जगद्गुरु तुकोबाराय विठ्ठला. म्हणून तुकोबाराय सांगतात, माझ्या वडिलाची मिराशी गा देवा. जगाच्या पाठीवर फक्त मीच आहे. 1 वर्ष काय 10 वर्ष जरी कोरोना राहिला तरी तुला मी असा तळ हातातल्या फोडासारखा सांभाळीन. ही म्हणण्याची ताकद फक्त बापाची आहे महाराज, फक्त बापाची. जगाच्या पाठीवर अभिमानाने सांगणे, छाती टोकून सांगण्याची जी क्रिया आहे ती फक्त बाप आहे. जगद्गुरु तुकोबाराय तेच सांगतात, माझ्या वडिलांची मिराशी गा देवा. माझ्या वडिलांची ही इच्छा आहे, माझ्या वडिलांची ही परंपरा आहे की तुझी चरण सेवा. तुकाराम महाराजांच्या 8 पिढ्या, किती? विश्वंभर बाबापासून 8 पिढ्या पांडुरंगाची भक्ती करत होते, पंढरपूरची वारी करत होते महाराज. आणि भक्ती वारी करणं, वारकरी होणं आत्ताच्या काळात सगळ्यात. तुम्हाला काही होता येईल महाराज, तुम्हाला काही पण होता येईल, पण वारकरी होऊ शकत नाही, तुम्ही महाराज होऊ शकत नाही. कारण इथं सगळ्यात जास्त हे पांढरी शुभ्र दिसणारे कपडे आहेत ना, ह्याला डाग लगेच लागतो, ह्याला डाग लगेच लागतो. हा महाराज असा, तो महाराज तसा, ही क्रिया लगेच चालू होती. समाज लगेच निंद करतो. महाराज आपल्यासारख्या तुमच्या आमच्याला सारख्याला सोडा, समाजाने देवाला सोडलं नाही. काय म्हणतोय मी? या समाजाने देवाला सोडलं नाही. आमचे गुरुजी आम्हाला पाठात सांगायचे, हा समाज आहे ना, हा समाज इतका वाईट आहे महाराज. आणि समाज वाईट आहे आणि समाज चांगलाही तेवढाच आहे. आमचे महाराज सांगायचे, समाज बहुत बुरी चीज है. काय सांगायचे? ये समाज पत्थर को भगवान बना देता है और जिंदा इंसान को पत्थर बना देता है. हा समाज आहे महाराज. एखाद्याला डोक्यावर घेऊ शकतो आणि एखाद्याला पायाखाली तुडू शकतो. हा समाज महाराज. जगद्गुरु तुकोबाराय, माऊली ज्ञानोबाराय, अहो या साधू संताला सोडलं नाही, या समाजाने सोडलंय का? आमच्यासारख्याची काय गते? तुमच्या आमच्याचं काय घेऊन बसली? जगद्गुरु तुकोबारायला सुद्धा काटेने मारणारा हाच समाज आहे माऊली. माऊली ज्ञानोबारायला मधुकिरीने देणारा हाच समाज आहे माऊली. तरी सुद्धा या समाजाच्या हितासाठी येतो कळवळा म्हणून या गाथा लिहिला, ज्ञानेश्वरी लिहिली. कोणाच्या उद्धारासाठी? या समाजाच्या. बुडत हे जन न देखावे डोळा. हे जन बुडतंय म्हणून देवाला सोडलं नाही या समाजाने. ज्यांचं पाठीमागं मंदिर आहे प्रभू रामचंद्र, यांना सोडलं नाही. यांना
14 वर्ष वनवास भोगावा लागला महाराज. रामासारख्याला देवादिकांना सोडलं नाही. कृष्ण भगवान परमात्म्याला सोडलं. कृष्ण भगवात्म्याला सुद्धा सोडलं नाही या लोकांनी, या समाजाने, या जगाने देवाला सोडलं नाही. अर्जुनासारख्याला आणि कृष्ण भगवान परमात्म्याला सोडलं नाही यांनी. अर्जुन सामान्य होता तरी सुद्धा 12 वर्ष वनवास भोगून 1 वर्ष अज्ञातवास भोगावं लागला महाराज. 13 वर्ष भोगावं लागला. का? कारण हे समाज सुईच्या टोकावर बसून एवढं सुद्धा राज्य मी अर्जुनाला देणार नाही असं दुर्योधन म्हणला. पण प्रभू कृष्ण पाठीमागा असल्यामुळे, प्रभू परमात्मा सोबत असल्यामुळे अर्जुनाला ते मिळून दिलं. का मिळून दिलं? कारण भगवान परमात्मा पाठीमागे. म्हणून तुमच्या कुणी जरी पाठीमागं नसलं, फक्त भगवान परमात्मा आपला बाप आपल्या पाठीमागं असला पाहिजे. विठ्ठल. म्हणून महाराज सांगतायत माझ्या वडिलाची. माझ्या हा शब्द वापरलाय महाराजांनी, माझ्या. अरे माझ्या वडिलांनी देवा तुझी 8 पिढ्यापासून वारी केली. किती पिढ्यापासून? 1 आणि 2 दिवसाची भक्ती आहे आमची. 1 आणि 2 दिवसाची भगवंत भक्ती नाही, 8 पिढ्या वारी केली विश्वंभर बाबापासून. तेव्हा माझा अधिकार आहे तुला बोलण्याचा, तुझ्याबरोबर भांडण्याचा अधिकार आहे माझा. आणि महाराज अशी परंपरा असल्या अभिमानाने सांगावं, अरे वारकऱ्याचं पोरग आहे मी, छाती ठोकून सांगावं. माझा बाप दारू पित नाही, माझ्या बापाच्या गळ्यात तुळशीची माळ आहे, छाती ठोकून सांगायचं महाराज. हो, डोळ्यात आमच्या पाणी येतं महाराज. मला या चॅनलवाल्यांचे खूप आभार मानावं वाटतात. हो, यांनी कीर्तन परंपरा या काळात चालू ठेवली महाराज. हो, ठेवली का नाही? ठेवली का नाही? या काळात कीर्तन परंपरा चालू ठेवली महाराज. अहो, कोण कोणाला सहकार्य करते, कोण कोणाच्या लेकराला मोठं करते सांगा मला. वस्तुस्थिती तुमच्या नजरेत कीर्तन काय आहे? अरे मनाचं परिवर्तन होणं हे कीर्तन आहे. तुमच्या मनात चांगली विचार येणं, सद्बुद्धी येणं, चांगले विचार येणं हेच कीर्तन आहे. आताच्या काळात जर तुम्ही कीर्तनाची वेगळी दिशा दाखवायला गेलात, पण या लोकांचं खरं कमाल आहे महाराज. आपले घरच्या जवळ बसू द्या ना भाऊ, आपल्या घरच्या जवळ म्हणतात करोना लांब सरक, पण हे कुठल्या तालुक्यातून माणसं येतात, पण ही चॅनलवाली मंडळी, ही प्रेमाची मंडळी त्यांना जवळ बसून सांगतात महाराज तुम्ही असं करा. महाराज ह्या लोकांनी आपली परंपरा टिकवली, या लोकांनी कीर्तन टिकवलं, या लोकांनी आपल्या भगवंताचं नामस्मरण, आपल्या संताचं महाराष्ट्रात अस्तित्व टिकवलं. काय म्हणायचं तुम्हाला? बोल. हो, एवढं सामान्य नाही, कुणी कोणाला मोठं करायला बसलेलं नाही महाराज. हो, म्हणून महाराज सांगतात माझ्या भगवंता, माझ्या वडिलांनी तुझी 8 वर्षापासून सेवा केली, 1 आणि 2 दिवस नाही, म्हणून मी तुला भांडू शकतोय. हो, अशी ताकद आपल्याकडे असली पाहिजे महाराज. मी कोणाचा पोरग आहे? मी वारकऱ्याचं पोरग आहे, ही बोलण्याची ताकद तुमच्या. मी पिदड्याचं पोरग आहे, मी राजकारण्याचं पोरग आहे, ही बोलण्याची तुमच्याकडे हिंमत नसली पाहिजे. मी वारकऱ्याचं पोरग. अरे माझ्या बापाने पंढरपूरची वारी केली. हो, मी सांगता राहून गेलो महाराज. जेव्हा मला यांचा फोन आला तेव्हा मी दारे धरीत होतो रात्रीच्या 11 वाजता. माझा बाप पण मी दारे धरीत होतो, पण जेव्हा माझ्या बापाला कळालं माझ्या पोराचं कीर्तन आहे, माझ्या बापाच्या डोळ्यातून ढळकून पाणी आलं महाराज. माझा बाप म्हटला 15 वर्ष मी पोरगा आळंदीला पाठवलं, त्याचं चीज झालं महाराज, त्याचं चीज झालं. मी एका वारकऱ्याचं पोरग आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, मला अभिमान आहे त्या गोष्टीचा. आणि लक्षात घ्या, सगळ्यात मोठं तुम्हाला मी आता कीर्तनातून एक पॉईंट सगळ्यात मोठा सांगून जातो. तुम्हाला माझं कीर्तन पटो अगर न पटो, एक सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट सांगतो. आपल्या माणसाला मोठी करण्याची ताकद ही आपली असली पाहिजे. तुम्ही म्हणा जगद्गुरु तुकोबाराय मोठे आहेत, तुम्ही म्हणा माऊली ज्ञानोबाराय मोठे आहेत, तुम्ही म्हणा आमचा महाराष्ट्र मोठा आहे, जग म्हणेल. पण तुम्हीच जर आपल्या माणसाची खाली पाय उतरणी केली, तुम्हीच आपल्या माणसाचा जर पाय खाली ओढला, तर जग कधी तुमचं अस्तित्व स्वीकारणार नाही, तुमच्या संताचंही नाही, तुमच्या देशाचंही नाही. लक्षात घ्या. हो, कारण याला मी सांगतो, आपण कमी आहेत. अरे महाराष्ट्र आहे, काय नाव आहे? महाराष्ट्र. जगाच्या पाठीवर एका तरी राज्याचं नाव महा आहे का? अरे महा आपल्याला जोडलंय. अरे इथं जगद्गुरु तुकोबाराय, माऊली ज्ञानोबारायसारखे संत अवतीर्ण झाले. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी राजा या मातीत जन्माला, त्या मातीतली माणसं आहे दादा आपण. हो, पण आपल्या लोकांनी आपली माणसं मोठी होऊ दिली नाही. काय म्हणायचे तुम्हाला? केवळ आपल्या लोकांनी आपली माणसं मोठी होऊ दिली नाही. बोलू का एक वाक्य बोलतो, ऐका. जिंकून देखील महाराष्ट्र सारा औरंगजेब रडला होता. ऐका, लक्षपूर्वक ऐका. जिंकून देखील महाराष्ट्र सारा औरंगजेब रडला होता, कारण त्याच्या समोर माझा तलवार काढून शिवाजी राजा त्याला नडला होता. पुढे ऐका. जाळून देखील मुंबई सारी अजमल कसाब रडला होता.
जाळून देखील मुंबई सारी अजमाल कसा बरडला होता, कारण त्याच्या डोक्याला बंदूक लावून माझा तुकाराम ओंबाळे त्याला नाडला होता. माणसं कमी नाहीत महाराज, शूरवीर आमच्या धरतीत आहेत, आमच्या या मातीत आहेत, आमच्या कणाकणात सामर्थ्य आहे. पण केवळ आपल्या लोकांना आपण पुढे केलं नाही, मोठं केलं नाही, म्हणून आपली माणसं मागे राहिली. काय अधिकार आहे जगाला म्हणायचा तुकोबारायांचा खून झाला? अरे सदेह वैकुंठाला जाणारे माझे जगद्गुरु तुकोबाराय सामान्य होते? अरे भगवंत त्यांच्या सेवेला होता, सेवेला, पण आपल्याला त्याचा अभिमान नाही. अरे बघा त्यांचं कल्चर, आजची पोरं वेल एज्युकेटेड, वेल एज्युकेट, उच्च शिक्षित स्वतःला म्हणून घेतात. काय तुम्हाला तुमच्या परंपरेबद्दल माहिती? अरे माऊली ज्ञानोबाराय किती विचारवंत तुम्हाला माहिती आहे? काय अभ्यासाला घेतलं? तुम्हाला तुमच्या ज्ञानाची जर जिरवायची ना तर माऊली ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी घ्या, जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा घ्या. तुमच्या ज्ञानाची घमंड, तुम्हाला तुमच्या बुद्धीची घमंड जिरवायची ना तर माऊली ज्ञानोबारायांचं साहित्य अभ्यासाला घ्या. अरे माऊली ज्ञानोबारायांनी शक्य 1212 उत्तरे त्यावेळेच्या काळात या विजेचा शोध लावला. आपण जर या गुगलला आता टच करून विचारलं ना विजेचा शोध कुणी लावला तर ते थॉमस एडिसन नावाच्या एका शास्त्रज्ञाचं नाव सांगते. बघा गुगलला, अँड्रॉइड मोबाईल प्रत्येकाकडे, थॉमस एडिसन नावाच्या शास्त्रज्ञाचं नाव सांगतं. अरे पण माझ्या माऊली ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी अभ्यासाला घ्या. 750 वर्षापूर्वी माझ्या माऊली ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी लिहून ठेवलंय. तेवी उदकाचे नि आवेशे प्रगटले तेज लकलकित दिसे, तेवी विजू माझे असे सलील काही. काय म्हणले ज्ञानोबाराय? माझे ज्ञानोबाराय सायंटिस्ट आहेत, माझे ज्ञानोबाराय शास्त्रज्ञ आहेत. ज्ञानोबाराय बोलतात उदकाचे नि आवेशे, पाण्याच्या प्रेशरपासून वीज निर्माण होते. कशापासून? पाण्यापासून. पण या विजेमध्ये पाणी नाही. निर्माण कशापासून झाली? पाण्यापासून. हा शोध लावून ठेवला. अजून पुढचा शोध सांगतो. भाऊ तुमच्या हातात ही घड्याळ दिसते मला, घड्याळ, ही घड्याळ दिसते तुमच्या हातात. माऊली ज्ञानोबाराय 750 वर्ष लिहून ठेवले. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. तुमच्या बुद्धीची कुवत तुम्हाला जिरवायची आहे, तुम्हाला अभ्यासाला घ्यायचंच ना तर माऊली ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी घ्या. हो, ठिबक सिंचनाचा शोध माझ्या माऊलीने 750 वर्षापूर्वी लावलाय. लावला नाही महाराज? 750 वर्षापूर्वी ठिबक. तुम्ही काय म्हणता आम्ही प्रगतशील शेतकरी? माऊली ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीमध्ये लिहून ठेवले मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. अरे वेड्या, रानाला पाणी काय देत बसलास? त्या धान्याच्या, त्या झाडाच्या मुळाला पाणी दे, झाड आपोआप बहरल. काय डोकं आहे महाराज माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचं? बघा काय उत्तम शेतकरी होते माझे जगद्गुरु तुकोबाराय. उदाहरण आहे का? तुकोबारायांचा एक अभंग आहे, मडे झाकून या करावी पेरणी. काय अभंग आहे? मडे झाकून या करावी पेरणी. मड झाकून ठेवा महाराज. तुमच्या जर सुगीचे दिवस असतील, पेरणीचे दिवस असतील, पावसाळ्याचे दिवस असतील आणि तुमच्या घरात जर कोणी वारलं तर ते मड झाकून ठेवा, पण आधी पेरणी करा. काय विचार आहेत महाराज माझ्या संतांची, काय संघटन आहे त्यांचं, काय नेतृत्व गुण आहे माझ्या तुकोबारायचा. बघा, याल तरी यारे लागे अवघे. काय अवघे? या अवघे, एकन दोघं नका येऊ. तुम्हाला उद्धार नाही करणार, नुसते कीर्तनात येऊन बसलेत एवढ्यांचा उद्धार नाही करणार. सगळे माझ्या मागे, तुमच्या सगळ्याची उद्धार करण्याची जबाबदारी माझी. काय नेतृत्व गुण आहे महाराज. हा, सामान्य नाही. माझी संत सामान्य नाही, पण ते समाजाला कळाले नाही. यांनी मधुगिरी दिली नाही, यांनी जेवायला दिलं नाही, पण माझे संत कळाले नाही. देव कळाला? देव कळालाय आपल्याला? संत कळालेत आपल्याला? बाकीचे जाऊ द्या, आपले आई वडील कळालेत का आपल्याला? इथं बसलेल्यांपैकी बाहेर ऐकणारे अख्खा महाराष्ट्र ऐकणार आहे. आपले आई वडील कळालेत आपल्याला? कधीच नाही, कधीच नाही. संत सोडून द्या हो, आपले स्वतःचे आई वडील सुद्धा कळाले नाही. माऊली ज्ञानोबाराय बोलताय, सकळ तीर्थाची ये धुरे, जे का माता पितरे तया शेवेशे कीर शरीरे लोन कीजे. अरे सकळ जेवढे काय तीर्थ आहेत ना सगळे तुझ्या आईबापाच्या चरणावर आहेत. म्हणून एक वाक्य सांगून जातो दादा, कौन सी है चीज जो यहाँ नहीं मिलती, कौन सी है चीज जो यहाँ नहीं मिलती, सब कुछ मिल जाता है लेकिन माँ नहीं मिलती. जगात सगळं मिळेल, आई वडील मिळणार नाही. जगात सगळं मिळेल, तुमची परंपरा, तुमचे संस्कार, तुमची संस्कृती मिळणार नाही. अरे भाग्यवान आहे आम्ही त्या देशात जन्माला आलो. कोणत्या देशात? जिथे संभाजी महाराज, शिवाजी महाराज, जगद्गुरु तुकोबाराय यांनी जन्म घेतला. ती माती आमच्या कपाळाला लागली. लक्षात ठेवा, सामान्य नाही. म्हणून महाराज सांगतात,
माझ्या वडिलाची मिरासे का देवा, ही माझ्या वडिलांची इच्छा आहे. तुझी चरण सेवा पांडुरंगा, ह्या अभंगाच्या पहिल्या चरणात सांग. माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, उपवास पारणे राखिला दारवंता, उपवास पारणे राखिला दारवंता, पारणे राखिला दारवंता, उपवास पारणे राखिला दारवंता. महाराज सांगतायत माझ्या वडिलाची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा करण्याची ही माझी वडिलांची इच्छा होती. आम्ही असेच वारकरी झालो नाहीत. माझ्या अनंत पिढ्या, अनंत माझ्या घरचे जेवढे काही माझ्या कुळातले लोक आहेत तेवढ्यांनी तुझी सेवा केली. आणि महाराज सेवेचं फळ एवढं जबरदस्त असतं, जगात काही करू नका, फक्त सेवा करा. सेवेचं फळ एवढं मोठं असतं महाराज. विटेवरचा भगवान परमात्मा सुद्धा खाली वाकून उभा राहायचा. कोणासमोर? माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचा. आणि जगद्गुरु तुकोबारायला म्हणायचं, तुकोबाराया मागा. काय म्हणायचा? मागा. देव सुद्धा मागा म्हणतो. तुम्हाला मागायची गरज? देव सुद्धा मागा म्हणतो. एवढी ताकद फक्त सेवेची आहे, फक्त भक्तीची आहे. म्हणून जगाव तर भक्ती संप्रदायामध्ये, फक्त भक्ती संप्रदायामध्ये ती ताकद आहे. देव सुद्धा तुमच्या पुढे येऊन तुम्हाला मागा म्हणतो. ही भक्ती संप्रदाय, ही वारकरी संप्रदायामध्ये ताकद आहे. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, काही जरी नाही करता आलं तर नक्की सेवा करा. आई वडिलांची करा, बापाची करा, आईची करा, भगवान परमात्म्याची करा, तहानलेल्यांची सुद्धा करा. सेवा हा धर्म फक्त आई वडिलांपुरता ना आपल्या घरापुरता नाही. गावातली जी काही मंडळी आहेत, आपलं गाव आधी सुधरा, आपला देश सुधरेल. आपलं घर आधी सुधरा, आपलं गाव सुधरेल. आपण सुधरलो पाहिजे. सुरुवात ही आपल्यापासून करा, तर हे देश सुधरेल, गाव सुधरेल, आपण सुधरू. आणि ती सुधारण्याची ताकद फक्त संप्रदायामध्ये. कोणामध्ये आहे दुसरी? कारण संत महात्म्यांचं लिखित गाथा, ज्ञानेश्वरी हे जर तुम्ही वाचणार नाही तर तुमच्या बुद्धीचं परिवर्तन होणार. कारण भगवान परमात्म्याने सांगितलेले जे मोठे लोकांनी केले ते तुम्ही करा. यद्यदाचरती श्रेष्ठ तत्तदेवे तरोजन स्वयं प्रमाणम करुते लोकस्तदुन वर्तते. ज्याप्रमाणे तुमचे पूर्वज श्रेष्ठ लोक आचरण करत गेले तसं आचरण करा. तेनेच पण ते चालू जाता. यद्यदाचरती श्रेष्ठ, ज्याप्रमाणे तुमचे श्रेष्ठ लोकांनी आचरण केलं त्याप्रमाणे आचरण करा. निश्चित तुमचा उद्धार होणार. म्हणून महाराज सांगतात माझ्या वडिलांनी जी सेवा केली, माझ्या वडिलांनी जी तुझी भक्ती केली देवा, तीच भक्ती मी करतोय. काय? तीच भक्ती मी करतोय. आणि काय केलं महाराजांनी अभंगाचं दुसरं उपवास पारणे राखिला दारवंता, उपवास पारणे राखिला दारवंता, उपवास पारणे राखिला दारवंता, उपवास पारणे राखिला दारवंता, केला भोगवटा हे आम्हाला गे, केला भोगवटा हे आम्हाला गे. उपवास पारणे राखिला दारवंता, उपवास पारणे राखिला दारवंता. अभंगाच्या दुसऱ्या चरणात महाराज सांगतायत उपवास पारणे राखिला दारवंटा, केला भोगवटा आम्हा लागी. तुझी सेवा करता असताना पोटाची सुद्धा कधी विचारपूस केली नाही. पोटाची सुद्धा कधी पोटाकडे बघितलं नाही.
तुझी सेवा करत असताना अशी सेवा केली जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत. काही जरी आलं तुझी वारी चुकू दिली नाही. कोणता जरी प्रसंग आला तुझी भक्तीत कमी पडू दिलं नाही. पोटासाठी कधी जगलो नाही देवा, फक्त तुझ्या सेवेसाठी जगलो. आणि महाराज अशी सेवा असावी. कशी असावी? निस्वार्थी सेवा असावी. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात माझ्या वडिलांनी जी सेवा केली ती कशी? कधी जेवणाचा सुद्धा विचार केला नाही, पण माझ्या भगवंताला आधी निवद गेला का नाही, माझा देव आधी जेवला का नाही, ही सेवा माझ्या वडिलांची. आणि महाराज अशी सेवा जर असली ना, भगवान परमात्मा सुद्धा आपल्या घराला येतो, लक्षात घ्या. म्हणून महाराज सांगतात उपवास पारणे राखीला दारवंटा. उपवास, पारण आणि दारवंटा. तुझ्या दाराचे सेवक म्हणून राहिलो, उपाशी पोटी राहिलो, पण तुझ्या दाराचे सेवक म्हणून राहिलो. आणि महाराज ही जगद्गुरु तुकोबारायांची खरी ताकद आहे. ही संप्रदायाची खरी ताकद आहे की जगावं कसं हे संप्रदायाने आपल्या पूर्वजांनी जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्याला सांगितलंय. जरी तुमच्यावर उपाशी राहण्याची वेळ आली तरी सुद्धा तुमची धर्मनिष्ठा, तुमची सद्गुरुनिष्ठा, तुमची संप्रदायनिष्ठा ढळली नाही पाहिजे. तुमचा देवावरची श्रद्धा ढळली नाही पाहिजे कोणत्याही परिस्थितीत. देवा माझ्यावर उपाशी राहण्याची जरी वेळ आली तरी मी तुझाच म्हणून घेईन. तुझाच पांडुरंगा, मी तुझाच म्हणून घेईन, कारण ही माझ्या वडिलांची इच्छा आहे. माझ्या वडिलांची ती मिराशी, ही इच्छा तुकोबारायांची. सामान्य हे सामान्य उगच तुकोबाराय होत नाहीत, उगच ज्ञानोबाराय होत नाहीत, कारण शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमोठी. हा, तिथे संस्कार शुद्ध असावे लागतात, ते बीजरोपण शुद्ध असावं लागतं. तेव्हा जगद्गुरु तुकोबाराय घडतात, तेव्हा माऊली ज्ञानोबाराय घडतात. संस्कार हा मूळ पाया आहे महाराज. संस्कृती, संस्कार, आपलं संत वाङ्मय हा आपला मूळ पाया आहे. तुम्ही वेल एज्युकेट व्हा, उच्च शिक्षित व्हा, जगाचं तंत्रज्ञान अभ्यासाला घ्या, पण आपली माती काय सांगते हे विचारात घ्या. आपले पूर्वज काय सांगतात, आपले बापदादे काय सांगतात हे विचारात घ्या. आपले संत काय सांगतात. हो, अरे आपल्या वागण्याने जर दुसऱ्याला दुःख होत असेल, काय म्हणतोय मी, आपल्या वागण्याने जर दुसऱ्याला दुःख होत असेल तर ते वागणं आपलं चुकीचं आहे. आपलं घर भरण्यासाठी तुम्ही जर दुसऱ्याची मुंडकी मोडत असाल तर एक दिवस तुम्हाला निश्चित तुमचं पतन आहे. हे संतांनी लिहून ठेवले. जगायचं, अर्धीच भाकर खायची, पण ती कशी इज्जतीत खायची, हे माझं संतांचं सांगणं आहे महाराज. मी तुम्हाला सांगितलं ना, जे संतांनी लिहून ठेवलंय, जे माझ्या बापांनी लिहून ठेवलंय, ते जगाच्या पाठीवर कुणी लिहून नाही ठेवलं. जगाच्या पाठीवर कुणी लिहून ठेवलं? एवढा गाढ अभ्यास. अहो हे आत्ता मला सांगा, आता ह्या 2020 वर्षामध्ये आपण जगतोय, 2020 मध्ये जगतोय, पण हे जे होणार आहे हे माझे 750 वर्षावर पूर्वी लिहून नाही ठेवलं महाराज. नाथरायने त्यांच्या भारुडात लिहून थोर थोर पर्वत उडून जातील, अजून तर काहीच नाही. हा फक्त एक फॉर एक्झाम्पल थोडासा झटका दिला, डेमो दिलाय भगवंतानी. हा थोडासा आपण ज्या कठीण काळातून जातोय ना, हे संतांनी हजारो वर्षापूर्वी लिहून ठेवलंय. अजून खूप काही घडणार आहे, पण ते जर टिकवायचं असेल तर अशी कीर्तनं, म्हणजे देवाची ये द्वारी, कीर्तनाची वारी, कीर्तन होण्याची गरज आहे. कारण एकमेव या जगाच्या पाठीवर, या महाराष्ट्राच्या पाठीवर, या देशाच्या पाठीवर एकमेव असं व्यासपीठ आहे जिथे फक्त प्रबोधन होऊ शकतं, संतांचे विचार तुमच्या कानापर्यंत जाऊ शकतात. त्याचं नाव कीर्तन आहे. कीर्तनमध्ये कुणी एक जणांनी उठायचं, इथं येऊन बोलायचं, बडबड करायची, तुम्ही सगळ्यांनी ऐकायचं, ही कीर्तन नाही. माझ्या संतांनी ती परंपरा दिली आहे. वक्ता बोलेल, काय बोलेल, जे माझ्या संतांनी मागं लिहून ठेवले. पाहोने ग्रंथ करावे कीर्तन, ते कीर्तन आहे. आम्हाला जगद्गुरु तुकोबारायांचा संदेश जगांपर्यंत द्यायचा आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो, उपवासी राहून सुद्धा माझ्या आईवडिलांनी तुझी सेवा केली आहे भगवंता. उपवासी राहून सुद्धा, मग आमचा अधिकार आहे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात आमचा अधिकार आहे तुझ्याबरोबर भांडण्याचा. आणि संतांची परंपरा आहे महाराज. काही जरी झालं तर सेवेला मुकारले नाहीत ते संत. मला सांगा, अर्जुन भगवंताच्या सेवेला कधी मुकारला? श्रीकृष्णाने सांगितलं धनुर्धरा तुला युद्ध करावंच लागेल. अर्जुनाला सांगितलं भगवंताने तुला युद्ध करावंच लागेल, तुझे जवळचे आपेष्ट नातेवाईक यांना मारावंच लागेल. का? कारण ते अधर्मी आहेत. कोण आहेत ते? अधर्मी आहेत.
धर्माच्या विरोध आहेत त्यांना मारलंच पाहिजे. आणि आजही तीच गोष्ट आहे महाराज. आताच्या काळात रावण नाहीत का? माता माऊली आत्ताच्या काळात रावण नाहीत? अरे ज्यांना आपली आई ज्यांना आपली बहीण कळत नाही ते रावण आहेत काय? ज्यांना आपली आई कळत नाही, ज्यांना परस्त्री कळत नाही ते रावण आहेत. आताच्या काळात कंस नाहीत का? आताच्या काळात दुर्योधन नाहीत का? तेव्हा फक्त एक होता, आता घरोघर दुर्योधन आहेत, आता घरोघर रावण आहेत. पण ही रावणाची दुष्टबुद्धी, ही दुर्योधनाची दुष्टबुद्धी जर तुमच्यातून घालवायची असेल त्याला फक्त आणि फक्त कीर्तन हेच माध्यम आहे. कारण कीर्तन श्रवणाने तुमच्या बुद्धीमध्ये सद्बुद्धी येऊ शकते. संत विचाराने, संत वाङ्मयाने बुद्धीत परिवर्तन करण्याची एकच गोष्ट आहे. तुम्ही जगाच्या पाठीवर काही वाचा. 16व्या वर्षी माऊली ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी लिहिली. 16व्या वर्षी. अभिमान आहे आम्हाला त्या गोष्टीचा. हिंदवी स्वराज्य स्थापन केलं माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी. केवळ बोटाव मोजणे इतकी त्यांनी सैन्यभार सोबत घेतले. किती घेतले? 12 पगड जातीचे मंडळी सोबत घेतली. हा अमुक जातीचा, हा तमुक जातीचा असे घेतले का? सगळ्या जातीचे मिळून तेव्हा स्वराज्य स्थापन झालं. आणि आज तीच संघटन कौशल्य शक्ती आपल्याकडे पाहिजे. मागं आपली लोक जी राहिली केवळ आपल्याकडे संघटन कौशल्य नाही. हा संत या जातीचा, तो संत या जातीचा, मी या जातीचा, तो असा, तो तसा, तो त्या धर्माचा, याच्यात आपली माणसं गुंतून राहिली. अरे संतांनी सांगितलं या रे या रे, या रे या रे, लहान थोर सगळ्या पंथाचे, सगळ्या जातीचे सगळे या. का? कारण फक्त इथं सुख आहे. इथं फक्त धर्मनिरपेक्ष फक्त इथं आहे. वारकरी संप्रदायाच्या इतिहासात बघा महाराज, प्रत्येक जातीचे प्रत्येक जातीचे संत या संप्रदायात झाले का नाही? आणि त्याचा स्वीकार माझ्या संप्रदायाने केला, माझ्या संतांनी सुद्धा केला. आणि माझे संत मोठे असं नाही, संत संतांचं सुद्धा वर्णन करतात महाराज. संत संतांचं सुद्धा वर्णन करतात. एका ठिकाणी महाराज म्हणतात, तुका सर्वश्रेष्ठ प्रिया मा थोर, जो का अवतार नामयाचा. दुसऱ्याला मोठी म्हणण्याची जी ताकद आहे ही संतामध्ये आहे. संत आधी दुसऱ्याला मोठं म्हणतात आणि आपल्याला लहान म्हणतात. हे शिकलं पाहिजे, हे शिकलं पाहिजे. पण आता तसं नाही महाराज. आता समाजाची परिस्थिती अशी आहे, अल्पज्ञानी झाले, अल्पज्ञानी. आता हे जगामध्ये जे सगळ्या गोष्टी घडायल्यात ना, याला फक्त अल्पज्ञान आहे. तुमचा असं किंवा त्या व्यक्तीचा असेल किंवा माझा असेल. अल्पज्ञानी, ज्या माणसाकडे अल्पज्ञान आहे तो माणूस जगाचा उद्धार करू शकत नाही किंवा त्याच्या सोबतीतल्या माणसाचा उद्धार करू शकत नाही. त्याला सद्गुरूच असला पाहिजे. ज्याने सद्गुणांचा आविष्कार केलाय तो सद्गुरू. म्हणून असा सद्गुरू जीवनात असलाच पाहिजे. अशी माणसं आपल्या जीवनात असलीच पाहिजे. आणि अशी माणसं फक्त संत विचाराने, संत वाङ्मयाच्या अभ्यासाने येऊ शकतात. म्हणून एक वेळेस सगळ्यांनी भजन करा. विठोबा अशा प्रकारे महाराज सांगतात, माझ्या वडिलाची मिराशी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, उपवास पारणे राखीला दारवंटा, केला भोगवटा आम्हाला गी. माझ्या वडिलांची तुझी सेवा करण्याची ही परंपरा आहे देवा. आम्ही उपवासी राहून
कोणत्याही परिस्थितीमध्ये तुझी सेवा केली. आणि तू जर म्हणती हे कशाने आहे, तर वंश परंपरा दास मी अंकित. वंश परंपरेने मी तुझा दास आहे असा नाही, असा तसा मी तुझा दास नाही, वंश परंपरेने मी तुझा दास अंकित आहे. तुकोबाराय सांगतायत. म्हणून मला तुम्हाला सांगायचंय, जीवनात काही जरी करता नाही आलं, माझं कीर्तन संपुष्टाकडे चाललंय. माझं कीर्तन आता 10 ते 5 मिनिटात संपणार आहे. पण 2 गोष्टी महत्त्वाच्या सांगतो. 2 गोष्टी या कोरोना काळात 2 गोष्टी आपल्याला चांगल्या माहिती झाल्या, ते तुम्हाला मी सांगतो. हा माझा स्वतःचा अनुभव महाराज मी तुम्हाला सांगतो. मी इथे जो आलोय तुम्हाला प्रबोधन करण्यासाठी नाही, किंवा माझी पब्लिसिटी व्हावी म्हणून नाही, किंवा त्यांना 4 पैसे मिळणार आहेत म्हणून नाही. इथे जो मी आलोय, माझ्या संतांचं, माझ्या संप्रदायाचं नाव जगाच्या कानाकोपऱ्यात जावं, आणि त्याच्यासाठी सर्वात मोठं माध्यम म्हणजे हे फक्त मराठी आहे, लक्षात घ्या. देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी, ही त्याच्यासाठी आहे. सर्वसामान्य माणसाला कीर्तन काय हे कळावं, त्याच्या बुद्धीचं परिवर्तन व्हावं म्हणून आहे. म्हणून हा जो एवढा अट्टाहास आहे ना, केवळ त्यासाठी. म्हणून जाता जाता मी तुम्हाला एक सांगून जाईन, जगामध्ये काही जरी नाही करता आलं, ते एक गोष्ट निश्चित करा. काय निश्चित करा? जगात कसलाही काळ माणसाच्या अंगावर येऊ द्या, जसं आता या महामारीचा काळ आहे ना, कोणताही काळ येऊ द्या, स्वतःला एवढं सक्षम बनवा, एवढं सक्षम बनवा, कोणती जरी परिस्थिती आली तर त्याच्याशी लढू शकला पाहिजे. त्याच्याशी लढू शकला पाहिजे. महाराज 15 वर्ष आळंदीला राहिलो मी, 15 वर्ष आळंदीला राहिलो. मधुकरी मागून खाल्ली महाराज, मधुकरी मागून. पण एक वास्तू तुम्हाला सांगतो, या कोरोनाच्या काळात एवढी वाईट परिस्थिती आली, संस्था बंद, सगळं बंद, आळंदी सोडून गावी राहावं लागलं. दादा, गावाकडे केल्याच्या नंतर तुम्ही जर आयते बसून खाणारे असाल तर तुम्हाला कुत्र सुद्धा विचारत नाही, लक्षात घ्या. कुत्र तुम्ही किती मोठे असू द्या, स्वतः तुमच्या जवळची, तुमच्या घरची माणसं तुम्हाला शिव्या देतात. घरची माणसे, हा स्वतःचा अनुभव सांगतोय. म्हणून तुम्हाला सांगतो, जगामध्ये काहीच करू नका, पण आपल्या आईवडिलांची सेवा करा, आपल्या संप्रदायाची सेवा करा, आपल्या धर्मावर, आपल्या संस्कृतीवर निष्ठा ठेवा, निश्चित आपलं कल्याण होईल. म्हणून एकदा सगळ्यांनी भजन करा. ज्ञानेश्वर माऊली, नागराज माऊली, हा हा ज्ञानेश्वर माऊली, नागराज माऊली, हा. ज्ञानेश्वर माऊली, नागराज माऊली. हो. विठ्ठल जय जय तुकाराम 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 तुकाराम. हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की. तर देव आपल्यावर प्रसन्न आहे. हो, कसा? इतक्या सुंदर कीर्तनांचा आपल्याला मनापासून आनंद घेता येतोय. हा आनंद आपण सतत घेत राहणार आहोत. भेटूयात पुढच्या कीर्तनात. जय हरी विठ्ठल.